नमस्कार मित्रांनो, मी आपले आवाज 55 न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत की महाराष्ट्र राज्यात सध्या निवडणुकांचे दिवस चालू आहेत। त्यानुसार नुकत्याच गेलेल्या मागील वर्षी म्हणजेच 2025 या सालामध्ये मध्यम शहरी भागातील नगर परिषदांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। तसंच त्यानंतर मोठ्या शहरातील महानगरपालिकेच्याही निवडणुका या 2026 सालामध्ये पार पडलेल्या आहेत। तसेच आता 8 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर होऊ घातलेल्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी चालू झालेली आहे। त्यानुसार आपले सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुका व त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही होणार आहेत। त्यानुसार जिल्ह्यातील 11 तालुक्यातून 136 पंचायत समिती गणासाठी व 68 जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी जिल्ह्यातील 24,59,227 इतके मतदार जनता हे मतदान करणार आहेत। त्यामुळे या निवडणुकीसाठी दिनांक 5/2/2026 रोजी मतदान देखील होणार असून दिनांक 7/2/2026 रोजी या निवडणुकीचा निकालही म्हणजेच रिझल्ट लागणार आहेच। तसेच आम्ही या चॅनलवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांचे निवडणुकींचे ओपिनियन पोल सर्वे देणार आहोतच। तरी या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे ही विनंती आपल्याला मी करीत आहे। त्यानुसार आपले सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील 12 पंचायत समिती गणासाठी व 6 जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक होणार असून त्यामुळे तालुक्यातील हे 12 गण कोणते आहेत व त्या गणांचे जातीय आरक्षण काय आहे, तसेच त्या प्रत्येक गणात तालुक्यातील कोणकोणत्या गावांचा समावेश होत आहे, तसेच जिल्हा परिषद गटासाठी कोणते आरक्षण आहे हेही आपण पाहणार असून या निवडणुकीसाठी तालुक्यातील एकूण 2,08,023 मतदार हे तालुक्यातील एकूण 244 बूथवर म्हणजेच तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील त्या ठिकाणच्या बूथवर त्या गावातीलच मतदार लोक हे मतदान करणार आहेत। असो तरी आपण पुढील प्रमाणे करमाळा तालुक्यातील पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गट कोणते आहेत व यासाठीचे आरक्षण काय आहे, तसेच या गणात येणाऱ्या गावांची नावे आपण पाहूयात। तरी या तालुक्यातील पहिला गट व गण असा आहे की 1 पांडे जिल्हा परिषदेचा गट। ह्या गटाचे आरक्षण महिलेसाठी आहे। तसेच ह्या गटामध्ये 2 पंचायत समितीचे गण येतात, ते म्हणजे पांडे पंचायत समिती गण आणि रावगाव पंचायत समिती गण। तरी पांडे हा अनुसूचित जातीसाठी खुला आहे, तसेच रावगाव हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे। तरी आपण पांडे गणात कोणती गावे येतात हे पाहूयात। 1 पांडे, खांबेवाडी, तायखिंडी, पोथरे, निलज, बोरगाव श्री, बोरगाव, घारगाव, पाडळी, पोटेगाव, बाळेवाडी, देवीचा माळ, तरटगाव, दिलमेश्वर, वडाचीवाडी अशा तऱ्हेने 15 गावांचा समावेश या पांडे पंचायत समितीच्या गणामध्ये होत आहे। तरी आपण दुसरा गण रावगाव गणात कोणती कोणती गावे येतात हे पाहूयात। तरी रावगाव, लिंबेवाडी, वडगाव उत्तर, वडगाव दक्षिण, पुनवर, जातेगाव, खडकी, आळजापूर, कामोने, मांगी, भोशे अशी 11 गावे हे रावगाव पंचायत समितीच्या गणात येतात। असे मिळून पांडे पंचायत समिती गण आणि रावगाव पंचायत समिती गण या दोन्ही गणातील एकूण 26 गावांचा समावेश पांडे जिल्हा परिषदेच्या गटामध्ये होत आहे। तसेच आपण आता जिल्हा परिषदेचा दुसरा गट पाहूयात की वीट हा सर्वसाधारण महिलेसाठीच राखीव आहे। तसेच ह्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये 2 पंचायत समिती गण आहेत, ते म्हणजे वीट पंचायत समिती गण, हिसरे पंचायत समिती गण। तरी वीट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी खुला आहे। तसेच
हिसरे हा सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे. तर आपण वीट या पंचायत समिती गणातील गावांची नावे पाहूयात की 1. वीट, हिवरवाडी, रोशेवाडी, देवळाली, खडकेवाडी, गुळसडी, वंजारवाडी, पिंपळवाडी, मोरवड अशा 9 गावांचा समावेश वीट या गणामध्ये होत असून दुसरा गण हिसरे. हिसरे या गणामध्ये कोणती गावे समाविष्ट आहेत ते पाहूया. 1. करंज, भालेवाडी, मिरगव्हाण, अर्जुननगर, हिसरे, हिवरे, कोळेगाव, निमगाव ह, गौंडरे, फिसरे, शेलगाव क, सौंदे अशी 12 गावे हिसरे पंचायत समितीच्या गणामध्ये येत असून अशा तऱ्हेने वीट पंचायत समिती गणामध्ये 9 गावे आणि हिसरे पंचायत समितीच्या गणामध्ये 12 गावे असे मिळून 21 गावे या वीट जिल्हा परिषदेच्या गटामध्ये येत आहेत. तिसरा गण कोर्टी जिल्हा परिषदेचा गट. हा गट सर्वसाधारण महिलेसाठीही राखीव आहेच. तसेच या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये कोर्टी आणि केतूर असे पंचायत समितीचे 2 गट आहेत. तरी कोर्टी हा सर्वसाधारण खुला आहे आणि केतूर सुद्धा सर्वसाधारण खुलाच आहे. तरी आपण कोर्टी पंचायत समितीच्या गणातील गावांची नावे पाहूयात की 1. कोर्टी, हुलगेवाडी, गोरेवाडी, कुस्करवाडी, सावडी, कुंभारगाव, घरतवाडी, देलवडी, राजुरी, देवेगव्हाण, भिलारवाडी, कावळवाडी, पौंदवाडी, विहार अशा 14 गावांचा समावेश कोर्टी या गणामध्ये होत आहे. तरी केतूर या गणामध्ये कोणती गावे येतात ते आपण पाहूयात. 1. केतूर, पारेवाडी, गोयेगाव, पोमलवाडी, खातगाव, टाकळीरा, कोटार चिंचोली, कात्रज, जिंती, रामवाडी, भगतवाडी, गुलमरवाडी, हिंगणी अशी 13 गावे केतूर या पंचायत समितीच्या गणामध्ये येत असून कोर्टी या गणात 14 गावे आणि केतूर या गणात 13 गावे असे मिळून 27 गावांचा मिळून हा कोर्टी जिल्हा परिषदेचा मतदारसंघ आहे. असो तसेच 4 नंबरचा जिल्हा परिषदेचा गट तो चिकलठाण आहे. हा चिकलठाण सर्वसाधारण जागेसाठीच खुला आहे. तरी या चिकलठाण गटामध्ये 2 पंचायत समितीचे गण आहेतच. एक चिकलठाण पंचायत समिती गण, दुसरा उमरड पंचायत समिती गण. तरी चिकलठाण हा सर्वसाधारण महिलेसाठी खुला आहे. तसेच उमरड ही नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी खुला आहे. त्यामुळे आपण आता चिकलठाण ह्या पंचायत समितीच्या गणातील गावे पाहूयात. 1. वाशिंबे, मांजरगाव, उंदरगाव, रिटेवाडी, चिकलठाण, कुगाव, केडगाव, सोगाव अशी 8 गावे चिकलठाण गणामध्ये येत आहेत. तसेच दुसरा गण आपण उमरड पाहूयात की या गणामध्ये कोणती गावे येतात. झरे, कुंभेज, वरकटणे, सरपडोह, कोंडेज, उमरड, पोपळज, अंजनसोंड या 8 गावांचा समावेश या उमरगाव गणात होत आहे. तरी एकूण 16 गावांचा समावेश या चिकलठाण जिल्हा परिषदेच्या गटामध्ये होत आहे. नंबर 5 जिल्हा परिषदेचा गट वांगी गट. हा जिल्हा परिषदेचा गट सर्वसाधारण महिलेसाठीच राखीव आहे. तसेच या गटामध्ये 2 पंचायत समिती गण येतात. ते म्हणजे वांगी पंचायत समिती गण आणि जेऊर पंचायत समिती गण. तसेच वांगी हा सर्वसाधारण महिलेसाठी खुला असून जेऊर सुद्धा सर्वसाधारण महिलेसाठीच खुला आहे. तरी आपण वांगी या पंचायत समिती गणातील गावांचा समावेश पाहूया की वांगी नंबर 1, वांगी नंबर 2, वांगी नंबर 3, वांगी नंबर 4, भिवरवाडी, बिटरगाव वा, सांगवी, ढोकरी, पांगरे, भाळवणी, कविटगाव अशा या 11 गावांचा समावेश वांगी या पंचायत समितीच्या गणामध्ये होत असून दुसरा गण जेऊर गण. या गणामध्ये कोणती गावे समाविष्ट आहेत ते पाहू. 1. जेऊर, जेऊरवाडी, निंबोरे, लभे, शेलगाव वा, शेटफळ, दहीगाव अशा 7 गावांचा समावेश
जेऊर या पंचायत समितीच्या गणामध्ये होत असून एकूण वांगी गणात 11 गावे व जेऊर गणात 7 गावे असे 18 गावांचा समावेश वांगी जिल्हा परिषदेच्या गटामध्ये होत आहे. तसेच आपण शेवटचा केम जिल्हा परिषद गट पाहूयात की केम हा नागरिकांचा मागास महिलांसाठी खुला असून या गटामध्ये 2 पंचायत समिती गण आहेत, ते म्हणजे केम पंचायत समिती गण, दुसरा साडे पंचायत समिती गण. तरी केम हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी खुला आहे, तसेच साडे सर्वसाधारण आरक्षणासाठी खुला आहे. तरी आपण केम या गणातील गावांची नावे पाहूयात की 1 केम, सातोली, वडशिवणे, मलवडी, कंधार अशा 5 गावांचा समावेश केम या गणामध्ये होत असून दुसरा गट पाहूयात की साडे गण. या गणामध्ये कोणत्या गावांचा समावेश होत आहे, तरी साडे, नेरले, अवाटी, सालसे, घोटी, आळसुंदे, वरकुटे, पाथुर्डी अशा 8 गावांचा समावेश साडे या गणामध्ये होत असून एकूण केम या गणातील गावे आणि साडे या गणातील गावे मिळून 16 गावांचा समावेश केम ह्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये होत आहे. अशा तऱ्हेने करमाळा तालुक्यातील या पंचायत समितीच्या 12 जागा आणि जिल्हा परिषदेच्या 6 जागा अशा एकूण 18 जागेसाठी ही निवडणूक होत आहे.